एवढ्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शप यांच्या दत्ताभाऊ वारे आणि त्यांच्या समवेत असलेले सतीश तात्या वारे, सुजित वारे, प्रेमराज वारे, गणेश वारे, सुनील जाधव, अशोक सूर्यवंशी, दत्तात्रय होळकर, रामभाऊ शंकर वारे, बाळासाहेब राळेभात, लखन जाधव, दिलीप वारे या सर्वांनी माननीय प्रदेशाध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे। सांगायचं तात्पर्य हे आहे की आता माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरं तर कर्जत आणि जामखेडमध्ये देखील जामखेडची नगरपालिका आहे आणि नगरपालिकेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज तिसरा दिवस आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिसरा दिवस आहे। अशा एका चांगल्या प्रसंगी या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना दत्ताभाऊ वारे आणि त्यांच्या सर्वच सहकारी जे आता मी नावं घेतली त्यांचा मोठा अनुभव आहे। निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मोठा हा फायदा होईल आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आपण पक्ष प्रवेश करत असल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्ष प्रवेश होत असल्या कारणानं जे विरोधक आहेत त्यांना बोलायला सुद्धा आता कुठेही जागा राहील नाही। तोंड दाखवायला देखील आज तिसरा दिवस असून नगरपालिकेचा ते अजूनही तिकडे फिरकलेले नाहीत। केवळ आणि केवळ 622 मताच्या फरकाने निवडून आलेला कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी आज तागायत तिकडे फिरकलेले नाहीत आणि उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या तर त्या अहिल्यानगरमध्ये आणि पुण्यामध्ये मला वाटतं पुढच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या दिल्लीमध्ये मुलाखती होतील आणि हडपसर हे हेडक्वार्टर आहे। त्यामुळं दत्ताभाऊंनी काल येताना घोषणा दिल्या, दंडही थापटले आणि हे दंड थापटले, घोषणा दिल्या, आपला तो आपलाच ही भूमिका आपल्या सगळ्यांना आता पटलेली आहे आणि अजून जास्त पटेल, कारण शेवटी बाहेरचा माणूस कामापुरता येतो आणि काम झाल्याच्या नंतर तोंड सुद्धा दाखवत नाही, फोन सुद्धा घ्यायची दानत नाही आणि काम करायचं तर दूर दूरवर लांब आहे। आणि त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये मोठं यश संपादन करायचंय। माननीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे। मी देखील त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये आपण सर्वांनी यामध्ये सहयोग द्यावा। आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि स्वागत करत असताना चेअरमन लक्ष्मणराव तापकीर खांडवी यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। खांडवी हे कर्जतची आहे, काकासाहेब तापकीर मागे ठेवला होता काय माहित नाही। अध्यक्ष महाराज, दुसरं एक विशेष आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुका अध्यक्ष होते, ते आहेतच आपल्याकडे, आता सभापती आहेत। त्यांच्यानंतर आज तागायत 3 वर्ष झालं त्यांना तालुक्याचा अध्यक्ष भेटला नाही। हेच सुद्धा अध्यक्ष होते दत्ताभाऊ वारे, त्याच्यानंतर अध्यक्ष केला पण अजून बॉडी तारक करता आले, बरोबर ना। आता हे तुम्हीच तुमच्या भाषणात सांगा, 2 मिनिटं मी त्यांना बोलायला देतो, आपण जरा वेळ द्यावी। माननीय दत्ताभाऊ वारे बोलते। आज या ठिकाणी जामखेड तालुक्यातील आणि कर्जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रत्येक गावातील सरपंच, विद्यमान सरपंच, माजी सरपंच, मार्केट कमिटीचे संचालक, माजी संचालक, आता सुनील भाऊ कर्जतकर माझ्यासोबत आहेत, सगळ्यांना आपल्याला ओळखतात। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर आपले कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि खरं मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना आम्हाला अतिशय मनस्वी आनंद अध्यक्ष साहेब होत आहे। याचं कारण असं आहे की आम्ही मूळ भारतीय जनता पार्टीचेच आहोत। मी 1990 साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला साहेब। त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष झालो, भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष झालो, जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष झालो, जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो, जिल्ह्याचा संघटन सरचिटणीस होतो। परंतु या 1990 ते 2009च्या 19 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सरांनी आणि आम्ही अत्यंत बरोबरीने काम केलं।
सदाशिव लोखंडे यांना 3दा आम्ही 3 टर्म आमदार केलं. सदाशिव लोखंड दिलीप गांधी यांना 2दा खासदार केलं. सुनील भाऊ कर्जतकर त्याला साक्षीला आहेत. परंतु 2009 नंतर 2010ला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2010 ते 2025 पर्यंत 15 वर्ष तिकडेही काम केलं. हे करीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका साहेब आम्ही लढवल्या. 4 टर्म मी 2 पंचायत समितीला 2दा आणि 2दा जिल्हा परिषदला निवडून आलो. हे करीत असताना जामखेड तालुक्यातील समाजकारण आणि राजकारण करीत असताना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही काम केले. त्यामुळे आज सर एवढी जनता आपल्यावर प्रेम करत आहे. खरं म्हणजे आम्हाला एका गोष्टीचं दुःख आहे की गेल्या 2024ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमच्या तालुक्याचा स्वाभिमान आणि या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब फक्त 600-200 मतांनी पडले. 1243 मतांनी समोरचा उमेदवार निवडून आला आणि निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्जत नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, मोठ्या प्रमाणावर कर्जत तालुक्यातील माजी पदाधिकारी आणि आज आम्ही जामखेड तालुक्यातील जवळजवळ 150 कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाच्या माग किमान 100 मतं आहेत. म्हणजे आम्ही जर 2024च्या अगोदर सुनील भाऊ तुम्ही जर आम्हाला कॉन्टॅक्ट केला असता तर आज शिंदे साहेब महाराष्ट्राच्या प्रमुख 5 मंत्र्यांपैकी झाले असते. खूप आम्हाला याचं दुःख वाटतं. आणि आमचा नेता खरं म्हणजे सुनील भाऊ उशिरा का होईना सुटलेलं शहाणपण आहे. आणि आपल्याली मन आहे की सुबह का बोला शाम को आता है वापिस आता है घर. पण आम्हाला 15 वर्षे घरी परत यायला लागले. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मी आज या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे. या ठिकाणी साधा कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो का साधा कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो, संघटनेत प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो. ज्या पक्षातून आम्ही इकडे आलो अध्यक्ष साहेब तो पक्ष आपल्याला सगळ्याला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार. ही एक पवार फॅमिलीची एक प्रायव्हेट फर्म आहे. आमच्या तालुक्यात गुगळ्यांची फर्म आहे, याची गुगळ्यांची, आणि त्याची फ्रँचायझी तुम्हाला तर सगळं माहिती आहे. बार्शीला आहे, लातूरला आहे, सोलापूरला आहे, त्यांच्या फ्रँचायझी प्रत्येक जिल्ह्यामध्ये. मला नाही वाटत हा पक्ष आहे म्हणून. ही पवार फॅमिलीची प्रायव्हेट फर्म आहे. तिथं कुठलंही समाजकारण राजकारण चलत नाही. त्यांचं जे ऐकतील तेच त्या पक्षात राहतील किंवा त्यांचे जे त्या ठिकाणी पुढे करतील त्यांना त्या ठिकाणी पद दिले जातील. म्हणून या ठिकाणी माझ्याबरोबर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत. आम्ही हातात हात घालून काम करून निश्चित स्वरूपात प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जामखेड आणि कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टी अत्यंत मजबूत करू आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा आम्ही तुम्हाला इफेक्ट दाखवून देऊ यशाच्या माध्यमातून. आणि शेवटी माझं भाषण संपवताना एक मला भारतीय जनता पार्टीचे खूप आभार मानायचे आहेत. कारण ज्यावेळेस आमचे नेते प्राध्यापक राम शिंदे साहेबांचा पराभव झाला 2024ला, त्यावेळेस पक्षाने त्यांना विधान परिषदेत सदस्य केलं. पक्षाने त्यांना आज विधान परिषदेच्या सभापती पदाचा मान दिला. प्रोटोकॉलनुसार आज राज्यपालानंतरचा त्यांचा मान आहे. या आमच्या जामखेड कर्जत तालुक्यातील जनतेचा भारतीय जनता पार्टीने अत्यंत मोठा असा सन्मान केलेला आहे. त्यामुळे आम्ही विसरणार नाही. परंतु या प्रवेशाच्या माध्यमातून जामखेड आणि कर्जत तालुक्यातील जनतेला मला आवाहन करायचंय की आपला ओरिजिनल भूमिपुत्र आम्ही आता ओळखलाय, आपणही सर्व ओळखा आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण भारतीय जनता पार्टीला यश देऊन भारतीय जनता पार्टी मजबूत करून भारतीय जनता पार्टीने आपल्यावर केलेले उपकार निश्चित स्वरूपात आपण फेडूयात. पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो.